नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आमच्या आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर। बघा, आपण आज पर्सेंटेज या चॅप्टर्समधला जो पार्ट 2 आहे तो पाहणार आहे। पार्ट 1 आपण पाहिलाच असेल आणि जर पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, कारण इथून पुढचे जे पार्ट आपण पर्सेंटेज या चॅप्टरवर बघणार आहे, म्हणजे शेकडेवारी या चॅप्टरवर बघणार आहे, त्यासाठी पार्ट 1 चं पाहणं फार गरजेचं आहे किंवा एका सिरीजमध्ये हे सर्व काही बघणं हे आपल्याला अतिशय आवश्यक ठरणार आहे। बघा, आपण पार्ट 2 ची जी सुरुवात करणार आहे ते एका प्रश्नाच्या सहाय्यानेच करणार आहे। काय प्रश्न आहे बघा, 300 मीटर हे किंवा 300 मीटर 1.5 किलोमीटरच्या किती टक्के आहे, असा सरळ सरळ प्रश्न आहे। आता टक्केवारी आपल्याला काढायची आहे, शेकडेवारी काढायची आहे, पर्सेंटेज काढायची आहे, प्रतिशतता काढायची आहे, याचा अर्थ आपल्याला गुणिले 100 करायचा आहे। बरोबर आहे का? पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे 300 मीटर आहे तर हे 1.5 किलोमीटर आहे, म्हणजे वेगवेगळं आहे। पण अशा पद्धतीने आपण एक टक्केवारी काढू शकत नाही, हे लक्षात घ्या। त्याच्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी एकाच युनिटमध्ये असाव्या लागतात, एकाच एककामध्ये असाव्या लागतात। इथं मीटर आहे, इथं किलोमीटर आहे। मला सांगा, ह्या दोन्हीपैकी लहान कोण आहे? तर मीटर आहे। जे लहान असेल त्या दोन्ही त्याचं हे करा, काय करा, दोन्हीत घ्या। म्हणजे समजा आता इथं किलोमीटर असतं आणि इथं कुठलं तरी किलोमीटरपेक्षा मोठी हे असते, बरोबर आहे का? मोठं युनिट असतं कुठलं तरी, ॲस्ट्रो युनिट्स असतं असं एखादं, तर तुम्ही काय करणार आहे, त्या दोन्ही गोष्टी किलोमीटरमध्ये आणणार आहे, बरोबर आहे? आता इथं मीटर आहे, इथं किलोमीटर आहे, म्हणून ह्या दोन्ही गोष्टी लहान एककामध्ये आणा, म्हणजे मीटरमध्ये। आता इथं 300 मीटर आहेच, पण आता ह्या 1.5 किलोमीटरला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल। आता आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000 मीटर। म्हणजे ह्याला आपण जर 1000 ने गुणले तर आपण मीटरमध्ये त्याचं कन्वर्जन करू शकू, बरोबर आहे? 1.5 गुणिले 1000। आता बघा, हा जो पॉईंट आहे हा काढला तर भागिले 10 होतं। जेवढा पॉईंट हे करणार आहे त्याच्यानंतर किती शून्य, हे आहे अंक आहे, एकच आहे, म्हणून खाली 10 गेलं। शून्यला ही शून्य निघून गेली आणि 15 गुणिले 100 किती? 1500, आणि हे झालं 1500 मीटर। ठीक आहे, 1.5 किलोमीटर बरोबर 1500 मीटर। आता करा सरळ सरळ कंपॅरिझन, 300 मीटर बरोबर आहे, 300 मीटर 1500 किलोमीटरच्या पर्सेंटेज काढायचा आहे, गुणिले 100। ठीक आहे, 0 0 0 0 आउट झाली। 15 × 15 15 × 2 = 30 आणि हे 15 0 0। ठीक आहे, सो उत्तर किती आलेलं आहे आपलं? 20%। ही गोष्ट फार लक्षात ठेवा, आणि हे अशा पद्धतीने हे कंपॅरिझन काढणं ही पण एक फार महत्त्वाची गोष्ट ठरते, हे पण लक्षात ठेवा। आता बघा, जर आपल्याला पर्सेंटेज चॅप्टर शिकायचं असेल किंवा बघायचं असेल किंवा काही गणित सोडवत असताना आपल्याला तो सोपं जावा असं वाटत असेल तर काही गोष्टी पाठ करणं अतिशय गरजेचं आहे। तर त्याच्यापैकी बघा, पहिली गोष्ट आहे 20% म्हणजेच काय? 1/5, बरोबर आहे? टक्क्याचं रूपांतर आपण कशात केलेलं आहे? ते अपूर्णांकामध्ये केलेलं आहे। हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, ही गोष्ट लक्षातच ठेवा। ठीक आहे, आता कशी करतात आपल्याला माहिती आहे, 20%, इथं टक्के दिलेला आहे ना, टक्के दिलेला आहे याचा अर्थ काय करतो आपण? भागिले 100। टक्के काढायचं असतील तर गुणिले 100, टक्के दिलेला असेल तर भागिले 100। 20 भागिले 100, शून्यला शून्य निघून गेलं, बेक के बे, 2 × 5 = 10, म्हणजे डायरेक्टली उत्तर आलं का? 1/5। तेच आपण पाठ करून ठेवायचं, 20% म्हणजे 1/5। आता पाठ करण्याची एक हे बघा, 20% 1/5 आहे, 40%, कारण 20 दुने 40, 40% 2/5, 40% किती? 2/5, बरोबर आहे? आता बघा, 60% 3/5, आणि आता 80% असेल तर 4/5। बघा, ह्या गोष्टी पाठच ठेवा। बघा ना, 20च्या पाड्यात 20 × 20 1/5, बरोबर आहे? 20 दुने 40 2/5, 20 × 3 = 60 3/5, 20 चोक 80 4/5। बघा, हे अशा पाठ राहतात, सहजरित्या पाठ राहू शकतं आपल्याला। त्यानंतर 25% बरोबर 1/4, 25% बरोबर किती? 1/4। ठीक आहे, 25%। 75% बरोबर 3/4, 75% बरोबर किती आहे? 3/4। आणि 50% बरोबर, आता तुम्ही म्हणू शकता सरळ सरळ की बघा, दोनच गोष्टी इथं पाठ करण्यासारख्या आहेत, बाकी काय आहे बघा, 20चं आणि 25च्या। 20च्या करायचं असेल तर त्याला छेद किती जोडायचा? 5 जोडायचा। 20% म्हणजे काय? 1/5। 40% म्हणजे काय? 2/5। 60% म्हणजे काय? 3/5। 80% म्हणजे काय? 4/5, बरोबर आहे? आता 25% काढत असताना 25% बरोबर 1/5। आता तुम्ही असं म्हणणार
की इथं का असं नाही केलेलं आहे, तर नाही आहे ते हाफ आहे ना, 50% बरोबर हाफ 1/2, ठीक आहे, ती वेगळी गोष्ट आहे. आणि 75% बरोबर 3/4. ह्या 2-3 काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाठ असणं फार गरजेची गोष्ट आहे. ठीक आहे. आता बघा, आपण जी गोष्ट पाठ केलेली आहे त्याच्या रिलेटेड प्रश्न बघूया. बघा प्रश्न काय बघा, 2400चा 25% अधिक 900चा 20%. बरोबर आहे. आता 2400चा म्हणजे गुणिले 25%ची किंमत आता आपण 2 मिनिटापूर्वीच पाठ केलेली आहे. बघा किती आहे ती, 1/4 अधिक 900 आहे असे, 900चा म्हणजे गुणिले 20%ची किंमत 2 मिनिटांपूर्वी पाठ केलेली आहे, 1/5 झालं. बस अशा पद्धतीने तुम्ही गणित सोडवा, तुमचं गणित अगदी बरोबर येणार आहे. 4 के 4, 4 × 16, 4 × 5 = 24. बरोबर आहे. हे 600 झालं. आणि त्यानंतर 5 × 5 उरलं 4, 8 × 5 = 40 आणि 0 180. ठीक आहे. हे किती आलं, 600 अधिक ते पुढील 180, 087 म्हणजे उत्तर किती आहे बघा, बरोबर 780. हे तुमचं काय येणार आहे, शेवट उत्तर येणार आहे. हे लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे 25%. आता 25% असेल तर तुम्हाला परत करावं लागलं असतं 25/100. काय गरज आहे का, इथे काही गरज नाही आहे. 25%च्या ऐवजी 1/4 घ्या सरळ सरळ, आणि 20%च्या ऐवजी सरळ सरळ 1/5 घ्या. पण ह्या गोष्टी तुम्हाला पाठ असणं फार गरजेचं आहे 20% आणि 25%साठी. ठीक आहे. आता पुढील प्रश्न आहे बघा, 27चा 11/1/9% वजा 1400चा 14/260%. आता ह्या दोन्ही जे किमती आहेत ना, आपण जर पहिलं लेक्चर बघितलं, पहिला भाग जर पर्सेंटेज या चॅप्टरचा पाहिला तर त्याच्यामध्ये दोन्ही किमती मी सुद्धा पाठ करून घेतलेल्या आहेत बघा. ठीक आहे. या सुद्धा किमती आपण डायरेक्टली वापरू शकतो. कशा पद्धतीनं, 2700चा म्हणजे गुणिले 11/1/9, याचं उत्तर सरळ सरळ 1/9 असतं. आता कसं असतं ते एकदा पाहिजे तर मी काढून आता परत एकदा दाखवतोय. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर वजा 1400चा म्हणजे गुणिले 14/260, 14/260 आहे, त्याचं उत्तर सरळ सरळ 107 येतं. हे लक्षात ठेवा, हे पाठच ठेवा. बरोबर आहे. आता हे काही कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का, इथं काहीच गरज नाही आहे, सरळ सरळ आहे. 9 त्रिक 27, 300, 7 एके 7, 7 दुनी 14, 200. बरोबर आहे. इथं 300 गुणिले 1 300 राहिला, वजा 200 गुणिले 1 किती 200 राहिला, आणि 300तून 200 गेले किती राहिले 100. 100 हे आपलं आलं उत्तर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते हे, याला आपण इथपर्यंत कसं आणला किंवा याला आपण इथपर्यंत कसा आणला. बरोबर आहे. म्हणजे एक अपूर्णांकाला आपण कशामध्ये आणायचं आहे, टक्केवारीच्या, म्हणजे ह्याच्यामध्ये टक्केवारीच्या चिन्हामध्ये, जो टक्केवारीच्या चिन्हाबरोबर आहे त्याला आपण अपूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा हा मी करून दाखवतो. इथं 11/1/9 करायचं आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे, याला आपण पहिला सरळ अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घेतो. कशा पद्धतीनं, 9 गुणिले 11 किती 99, आणि 99 अधिक 1 100. बरोबर आहे. आणि खालील छेद जो 9 आहे असा ठेवला जातो, म्हणजे 100/9%. बरोबर आहे. आता टक्के इथं आहे, चिन्ह आहे, याचा अर्थ काय, चिन्ह आहे म्हणजे याचा अर्थ तो भागिले 100 होणार आहे. टक्के आहे म्हणजे काय होणार आहे, हो भागिले 100. ठीक आहे. आता बघा, मग ह्याचं टक्के करायचं असेल, भागिले 100 म्हणजे 9 गुणिले 100 असं करू शकतो ना मी, कारण की ह्या भागिलेमध्ये 100 लिहिलं, 100ला 100 निघून गेले, तर राहिलं काय 1/9. लक्षात ठेवा, ही महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या 11/1/9%चं नेमकं 1/9 मी कसं घेतलेलं आहे हे पण फार महत्त्वाचं आहे. आता बघा 14/260, आपण दोन गोष्टी फक्त हे करून बघूया. समजा मी याला इथे असं घेतोय. बघा पहिल्यांदा त्या 14/260%चं हे करायचं. 14 गुणिले 7 केलं किती येतं ते 98, आणि 98 अधिक 2 किती येतं 100. 100 छेद खाली छेद आहे असा घेतात 7, 60% टक्के आहे म्हणजे याचा अर्थ काय, भागिले 100. भागिले 100 मी सरळ करू शकतो ना, 7 भागिले 100 आला का, भागाकारामध्ये 100 आला, याला हे निघून गेला, राहिला किती 1/7. झालं कन्व्हर्टेशन. 14/260%चं आपण कन्वर्ट केलं का, बरोबर आहे का. म्हणजे टक्केवारीचं रूपांतर आपण अपूर्णांकामध्ये कसं करतो, हे अपूर्णांक आहेत ना, अपूर्णांकामध्ये कसं करतो हे पण पाहणं फार गरजेचं आहे. किंवा आपण मगाशी जे पाठ काही गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यापैकी समजा 75% होतं की नाही, 75% याचं सुद्धा आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं काय केलेलं आहे, कारण टक्के आहे याचा अर्थ छेद 100.
बरोबर आहे ना. 25 एके 25, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 304 झालं का. अशा पद्धतीनं आपण कोणत्याही टक्केवारीचं रूपांतर कशामध्ये करू शकतो, अपूर्णांकामध्ये करू शकतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आता बघा, आपल्या समोर काही अपूर्णांक आहेत, त्या अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला टक्केवारीमध्ये करायचं आहे. बरोबर आहे. आता सरळ सरळ आहे, सरळ एक जनरल रूल आहे, टक्केवारीमध्ये करायचं आहे कन्व्हर्टेशन तुम्ही गुणिले 100 करणार आहे. बरोबर आहे. काय टक्के दिलेला आहे तर भागिले 100, टक्केवारीमध्ये करायचं आहे तर गुणिले 100. बरोबर आहे. म्हणजे काय 2/5 गुणिले 100. ठीक आहे. 5 एके 5, 5 दुनी 10. बरोबर आहे. हे मी गुणाकार आणि भागाकार नाही शिकवत आहे, कारण तो पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला झालेला आहे किंवा ते होईल परत. ठीक आहे, ओके. 20 गुणिले 2 किती, 40. बघा पुढे 304चं टक्केवारीमध्ये हे 40% झालं. टक्केमध्ये करायचं आहे, कसं करणार आहे आपण, गुणिले 100. सरळ सरळ 304 गुणिले 100, 4 के 4, 25 चौक 100 आणि 25 गुणिले 3 किती असेल ते 75%. हां, हे दोन गोष्टी मगाशी पाठ पण केलेल्या आहेत, फक्त ते कसं आलेलं आहे हे मला फक्त दाखवायचं होतं बस. आता ही जरा महत्त्वाची गोष्ट आहे. 1/9ला मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, अशामध्ये म्हणजे टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, टक्क्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करेन बघा. ठीक आहे, सरळ सरळ आहे पण आहे, टक्क्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण काय करणार आहे, बदल करायचा असेल तर गुणिले 100. बरोबर आहे. 1/9 गुणिले 100. बरोबर आहे की नाही. 1/9 गुणिले 100 ही तर गोष्ट करणार आहे महत्त्वाची. बघा आता काय करा, हे 100 गुणिले 1 किती होतं, 100 गुणिले 1, 100 भागिले 9. आता करा भागाकार. 9 एके 9, 9 एके 9. बरोबर आहे. उरला 1 आणि 9 एके 9. परत किती उरला, 1 उरला आहे. ठीक आहे. आता कसं लिहितात बघा, भागाकार किती आला हो, 11. पुढे लिहा त्याला. बाकी माझी किती उरली, 1 वरती लिहा, डोक्यावर लिहा आणि खाली म्हणजे अंशात लिहा आणि छेदामध्ये काय लिहा, मी कशानं भागलं होतं त्याला, खाली याचा छेद किती होता, 9 होता. ठीक आहे, टक्के हे त्याचं उत्तर असेल. ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायला काय करायला पाहिजे आणि टक्के दिलेले असतील तर त्याचं कन्व्हर्टेशन कसं केलं पाहिजे. ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या या चॅप्टरमध्ये आपल्याला राहतील. ठीक आहे. आता पुढे बघा किती छान प्रश्न आहे. 2 गुणोत्तरात 5 आहे चे आपल्याला टक्केमध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजे टक्केवारी आपल्याला त्याची काढायची आहे. काही करायचं नाही याच्यामध्ये. याचाच अर्थ काय असतो, सरळ सरळ 2/5. याचाच अर्थ असा असतो, ह्याच गोष्टीला असं लिहिलं जातं, म्हणजे 4/5 असेल ना तर त्याला आपण असंही लिहू शकतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. याचाच अर्थ हा असतो. त्यामुळं ह्याला फक्त मी असं लिहिलेलं आहे, टक्केमध्ये रूपांतर करायचं आहे, पर्सेंटेज काढायचे आहे, म्हणजे मला काय करावं लागेल, गुणिले 100. काय करावं लागेल, गुणिले 100. 5 एके 5, 20. ओके. 20 गुणिले 2, 40. म्हणजे उत्तर किती असेल, 40%. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. पुढे बघा, फारच महत्त्वाची गोष्ट आहे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपल्यासाठी. कोणत्याही संख्या म्हणजे कोणतीही गोष्ट असेल त्या कोणत्याही संख्येचा 10% माहिती करणं. 10% आपण डायरेक्टली काढू शकतो कोणत्याही संख्येचा. कशा पद्धतीने बघा, 10% आपल्याला काढायचं आहे. समजा 125चा 10% काढायचा आहे, काही करायचं नाही आहे. 125चा 10% काढायचा आहे ना, शेवटून फक्त एक पॉईंट द्या, हाच तुमचं उत्तर असणार आहे. 12.5 म्हणजे 125च्या 10% किती असेल ते 12.5. सरळ सरळ. 150चं तुम्हाला 10% काढायचं आहे, काय करा, 150 शेवटून एक पॉईंट मागे द्या, किती, 15 हे त्याचं उत्तर असेल. सरळ सरळ. ठीक आहे. 70चं तुम्हाला 10% काढायचं आहे, 70 आहे, शेवटून एक पॉईंट मागे या, 7 हेच 70चे 10% असतील. ठीक आहे. समजा 90चे तुम्हाला 10% काढायचे आहेत, काय कराल, समजा 90चे 10% काढायचे आहेत, शेवटून मागे या फक्त एक पॉईंट, झालं उत्तर. म्हणजे 90चे 10% किती असतील, 9 असतील. ठीक आहे. 140चे तुम्हाला 10% काढायचे आहेत, 140 लिहा, एक पॉईंट मागे या, बरोबर आहे, 14 असतील. ओके. त्यानंतर 4000चे मला 10% काढायचे आहेत, हे 4000 आहेत, शेवटून एक पॉईंट मागे या, म्हणजे 400 हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. आता समजा, आता आपण पुढे काय म्हणू, आता एक आपल्याला गोष्ट समजली की 10% काढायचं असेल तर एक पॉईंट आपल्याला काय यावं लागेल, मागे यावं लागेल. बरोबर आहे. पण आता जर समजा मला काय करायचं आहे, त्याच गोष्टीचा आता 20% काढायचं आहे, म्हणजे 90चा मला किती काढायचा आहे, 20% काढायचा आहे. सरळ सरळ आहे बघा, मी 90 होती माझ्याकडं, त्याची 10% काढली, म्हणजे इथं पॉईंट मागे आलो मी. बरोबर आहे. 9 आली. आता 9 आल्यानंतर त्या 9ला 2 ने गुणा, 9 दुने 18, हीच त्याची 20% असेल.
बरोबर आहे काय? 9 दुने करा, हीच त्याची काय असेल 20%. 18 हे 90चे काय असतील 20% असतील. म्हणजे जेवढं त्याला परत गुणत जाल ना तेवढं पुढची टक्केवारी आपल्याला निघत जाईल. 4 म्हणजे 40% काढायचं आहे, गुणिले 4 करा, 9 चोक 36. 36 हेच उत्तर तुमचं काय असतील त्याचे 40% असतील. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे या चॅप्टर्स मधली, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणखीन काही उदाहरणं आपण जर बघायला गेलो, समजा 75 बघायचं आपल्याला, 75चं 10% काढायचं आहे तर ते किती येईल उत्तर 7.5. 25चं काढायचं असेल तर ते किती येईल 2.5. लक्षात ठेवा, ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी या चॅप्टर्स मधल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. जो चॅप्टरचं नाव काय आहे आपल्या पर्सेंटेज. हा ठीक आहे. पुढे बघा, एक सिंपल प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, 1%च्या निम्मे किती? 1%च्या, आता 1% चिन्ह आहे ना इथं, टक्के चिन्ह आहे, याचा अर्थ 1% म्हणजे काय 1/100. बरोबर आहे, 1/100. कारण भागिले करायला पाहिजे, टक्के माझ्याकडे चिन्ह आहे, जर काढायचं असतं तर मला गुणिले 100 करायला पाहिजे होतं, आणि याची निम्म करायचं आहे म्हणजे काय भागिले 2. कोणत्याही गोष्टीचं निम्म कसं करतो आपण, भागिले 2 करून. ठीक आहे. आता 2च्या खाली काय आहे का, नाही आहे, म्हणजे 1 आहे. काय नाही आहे म्हणजे किती आहे याच्या खाली 1 आहे. आता मी काय केलं, याला उलटवलं. ठीक आहे. म्हणजे काय झालं, 1/100 आहे असं राहिला, ह्याला उलटून वरती नेतात कधी पण, 1/2 झालं. उत्तर काय आलं आपलं, 1 गुणिले 1, गुणाकार सरळ सरळ करतात, 1 गुणिले 1 किती 1, आणि 100 गुणिले 2 किती 200. हेच तुमचं उत्तर असेल. पण याला असं नाही करू नका, फक्त काय करा, ह्याला जरा म्हणजे पॉईंटमध्ये घ्या, याला पॉईंटमध्ये उत्तर घेण्याचा प्रयत्न करा. आता 1/200 करा. आता 200 न 1ला भाग डायरेक्टली जातो का हो, नाही जात, म्हणजे 0 पॉईंट करायला पाहिजे. बरोबर आहे का? आता पॉईंट केल्यानंतर इथे 1 0 वाढवला पाहिजे, पण तरी सुद्धा भाग जातो का, नाही जात आहे, म्हणून परत 1 0 वाढवली आणि इथे पण 0 वाढवली. हा बरं, मला सांगा अजून सुद्धा जातो का, नाही, परत 1 0 वाढवली, इथं 0 1 वाढवली. ठीक आहे. आता मात्र जातो बघा 200/5. हे उत्तर, हे तुमचं असेल उत्तर. लक्षात ठेवा, 1%च्या निम्म किती, तर ते किती असेल 0.005. हे लक्षात ठेवा. आणि हा भागाकार करणं ही पण गोष्ट महत्त्वाची आपल्या डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे. बघा पुढील प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. 24 120च्या किती टक्के आहे? ठीक आहे. आता बघा, हे जे मी प्रश्न घेतोय हे हिंदीतून कन्वर्ट करून तुम्हाला देतोय. बरोबर आहे. आता ह्यामुळं, आणि एवढ्यासाठी देतोय मी हिंदीतून त्याला कन्वर्ट करून, की तुम्ही या पुढचे जर का याचे पार्ट बघाल तर क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे. कारण की आपण सेंट्रल एक्झाम देत असतो, आपण स्टेट एक्झाम देत नाही आहे. सेंट्रल एक्झाम देत असताना आपली एक क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे त्या परीक्षेची. म्हणून मी अशा पद्धतीनं हिंदीतून कन्वर्ट, म्हणजे अगदी रिपीटेड इन्स्टिट्यूशनच्या ज्या काही प्रश्न असतील ते आपण काय करत आहे, तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करून देत आहेत. त्यामुळे काही वेळेला हिंदीतून मराठी करत असताना अडचण निर्माण होईल, पण तुम्हाला त्या प्रश्नातील जो काही भावार्थ आहे तो मात्र व्यवस्थितपणे सांगितलेला असेल. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रत्येक प्रश्न हा शब्दशः जायची काही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला त्या प्रश्नामध्ये काय आहे पण मिनिमम हे ठेवलं जाईल, हे मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम चुका ह्या केलेल्या जाणार नाही आहेत. ओके. आता बघा काय आहे, 24 120च्या किती टक्के आहे? आता हाच प्रश्न तुम्हाला जर हिंदीमध्ये विचारला तर कसा विचारणार? 24 किंवा संख्या 24 120 का कितना प्रतिशत है, कितना प्रतिशत है, किती प्रतिशत है, का याचा अर्थ आहे काय, का च्या म्हणजे का. ओके. कोणाशी, मला सांगा कोणाशी, कंपॅरिझन कोणाची आहे 120ची आहे. बरोबर आहे. कोणाचा आहे 24चा आहे. कोणाशी आहे बघा, काय 24चं आहे, कोणाशी 120ची. 120 का म्हणजे 120 का असते ती गोष्ट खाली, आणि ती दुसरी गोष्ट आहे ती वरती, जे विचारलेलं आहे कंपॅरिझन हिच्या बरोबर आहे. ठीक आहे. किती टक्के विचारले म्हणजे गुणिले 100. टक्के दिले का मला, नाही आहे ना, विचारलेलं ना, तर गुणिले 100. 0ला 0 निघून गेले, 12 1 12, 12 2 24, 2 गुणिले 10 20. किती टक्के आहे ते 20% आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात राहणं फारच गरजेचं आहे. बघा 24 120च्या किती टक्के आहे, कोणाच्या किती टक्के आहे, कोण 24, कोणाच्या 120च्या, कोणाच्या आहे तो प्रश्न कधी पण विचारलेला खाली, कोण आहे तर 24 आहे ना तो वरती. हे लक्षात ठेवा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. लगेचच मी इथं दुसरा प्रश्न घेतो बघा. 6.4 असाच प्रश्न आहे 6.4 4च्या म्हणजे हिंदीमध्ये का. ठीक आहे. 4च्या किती टक्के असेल असा आपल्याला प्रश्न आहे.
ओके 6.4 4च्या किती टक्के असेल आपला हा प्रश्न आहे. आता सरळ सरळ आहे, मी हा उत्तर पुसतो इथं, ठीक आहे, आणि याचं जे आहे ते इथं सोडवतोय. 6.4 4च्या बघा कोणाशी कंपॅरिझन आहे हो, 400 आहे. कोणाचं आहे 6.4चं वर घेतला. हे लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि काढायचं काय, टक्केवारी काढायची आहे गुणिले 100. ठीक आहे. आता इथला वरचा पॉईंट आहे, तो पॉईंट निघून गेला की खाली 0 येतं, कारण एक पॉईंट नंतर किती शून्य आहे, 1 0 आहे, म्हणून खाली 1 0 दिली. हा पॉईंट आता निघून गेला. ह्या शून्यला हे 0 निघून गेलं. 4 1 4 4 1 4 उरलं 2 आणि साइन चौक 24 आणि 16 गुणिले 10 किती 160. हे तुमचं उत्तर असेल. काय अवघड आहे का, याच्यामध्ये कोणतीही गोष्ट अवघड आहे का. 6.4 4च्या कोणाच्या, 4च्या कोणाच्या आहे ते खाली, कोणाचं हे आहे 6.4चं ते वरती. हे लक्षात ठेवा. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा काय आहे, सिंपल प्रश्न आहे सुद्धा. 2/3 1/3च्या किती टक्के आहे. कोण आहे हो 2/3, कोणाच्या आहे हो 1/3च्या. तुम्हाला विचारलाय, टक्के विचारलंय म्हणजे गुणिले 100 विचारले. बरोबर आहे का. आता मी मगाशीच एक गोष्ट सांगितलेली आहे, खाली 1/3 आहे, हे कधीही काय होतं उलटून वर जातं. बरोबर आहे का. कधी हे असं आहे ना, हे काय होतं उलटून वर जातं. मग उलटून वर गेलं, इथं वरती किती आहे 2/3, हे उलटून वर गेल्यानंतर काय होणार 3/1 आणि आहे असा हा गुणिले 100 झालं. 3 ला 3 निघून गेलं आणि 2 गुणिले 100 किती 200, म्हणजे उत्तर असेल 200%. मला सांगा याच्यामध्ये काय अवघड आहे का, तुम्हाला काय अवघड वाटतं का याच्यामध्ये, की 2/3 1/3च्या किती टक्के आहे. 2/3 मी आहे असा घेतला, 1/3च्या तो खाली घेतला. का हिंदीमध्ये का येणार लक्षात ठेवा, काच्या आधीची गोष्ट खाली घ्यायची, गुणिले 100, कारण का मला टक्के काढायची आहे. 1/3 आहे, मला उलटून न्यायचं आहे पलीकडं, कारण का ती उलटून कधीही जातं वरती. 3/1 झालं, 3 ला 3 निघून गेलं, इथं 2 राहिले, इथं 1चं काय पॉईंटच नाही आहे. मग 2 गुणिले 100 किती 200 आणि टक्के का, तर मला टक्के काढायचे होते. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा काय आहे, सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. अर्ध्या तासाच्या 1 मिनिट 10 सेकंद किती टक्के आहे असेल. म्हणजे अर्ध्या तास धरा तुम्ही, च्या म्हणजे तो खाली येईल, 1 मिनिट 10 सेकंद किती टक्के असेल. ठीक आहे. बघा कोणाचं कोणाशी कंपॅरिझन विचारलंय, मगाचा प्रश्न फिरवलेला आहे ह्याचं कंपॅरिझन आता ह्याच्याशी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. पण आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथं बघा, इथं अर्धा तास आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे अर्धा तास, ठीक आहे, हाफ ॲन हॉवर. ओके. पुढे काय बघा, 1 मिनिट 10 सेकंद, 1 मिनिट 10 सेकंद. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मी मगाशी जी सांगितलेली आहे, इथं तास आहे, इथं मिनिट आहे, इथं सेकंद आहे. तिघांच्या मध्ये सर्वात लहान कोण आहे मला सांगा, सेकंद आहे की नाही, सेकंद आहे. तर ह्या सगळ्यांचं लक्षात ठेवायचं, कधीही लहान एककामध्ये रूपांतर करून घ्या. म्हणजे हाफ ॲन हॉवरचं सुद्धा रूपांतर कशामध्ये करून घ्या, सेकंदामध्ये रूपांतर करून घ्या. सेकंदामध्ये रूपांतर करून घेतलं, एका तासामध्ये 3600 सेकंद असतात, तर अर्ध्या तासामध्ये किती सेकंद असतील ते 1800 सेकंद असतील. बरोबर आहे. सरळ गोष्ट आहे. त्यानंतर बघा आता 1 मिनिट 10 सेकंद, 1 मिनिटामध्ये सेकंद किती असतात 60 आणि पुढचे 10 सेकंद म्हणजे 60 अधिक 10 बरोबर किती 70 सेकंद झालं. म्हणजे दोन्ही गोष्टींची आपण हे रूपांतर पहिला कशामध्ये रूपांतर करून घेतलं, सेकंदामध्ये रूपांतर करून घेतलं. आणि आता मग आपल्याला सोपं जाईल कशाशी, कंपॅरिझन करण्यासाठी. ठीक आहे. बघा कोणाचं कोणाशी करायचं आहे, अर्ध्या तासाच्या किंवा घंटे का असे असेल तर त्याला खाली घ्या. अर्धा तास हा आहे ना 1800 आणि कोणाशी करायचा आहे 1 मिनिट 10 सेकंदाच्या शी करायचा आहे 70, त्याला वरती घ्या गुणिले 100. ह्या 2 शून्य निघून गेल्या. ठीक आहे. आता बघा काय करू शकतो आपण, 92 18 आणि 2 6 उरला 1 2 5 10. ठीक आहे. म्हणजे 35/9 आलं. बघा किती आलं 35/9. इथं ऑप्शन आपल्याला असतात समोर. ठीक आहे. आता काय करा, भाग घालवा. 9 1 9, 9 3 27 उरले किती 3 5 8 उरले. बरोबर आहे का. 8ला तर भाग जात नाही, म्हणजे पॉईंट द्या आणि तो 0 वाढवा. हां हे माहिती आहे ना आपल्याला. ओके. त्यानंतर 9 1 9, 9 8 72 आहे का, 9 8 72,
9 8 72 उरले परत किती 8 8 उरतायत, याचा अर्थ ते पुढं 8 8 8 असं होत जाणार आणि याचाच अर्थ आपण काय ठेवू शकतो 3.89 असा ठेवू शकतो आणि ते उत्तर कुठलं आहे बी ऑप्शन आहे. बी ऑप्शन बरोबर होईल. ही लक्षात गोष्ट ठेवा. याच्यामध्ये कन्फर्म कन्फ्युजन असतं की नेमकी गोष्ट कोणती वर ठेवायची आणि कोणती हे ठेवायची. असं तुम्ही ठरवू शकत नाही की अर्ध्या तासाच्या 1 मिनिट 10 सेकंद म्हणजे हे पहिल्यांदा आलेलं आहे म्हणजे हे वर ठेवा आणि हे नंतर आलेलं आहे म्हणजे हे खाली ठेवा, असं नाही आहे. कोणाचं कोणाशी कंपॅरिझन आहे. अर्ध्या तासाच्या कोणाच्या, अर्ध्या तासाच्या कोणाच्या ते खाली, कोणाशी 1 मिनिट 10 सेकंदाशी त्याला वर, कोणाशी आहे ना त्याला वर, कोणाच्या तर त्याला खाली, टक्के काढायचा आहे ना तर त्याला गुणिले 100. ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला हा चॅप्टर अजिबात अवघड वाटणार नाही. आपण ह्यानंतर NTPC रेल्वे जे आहे ह्यानंतर किंवा आणखीन एक 2-3 हे होतील आपले पार्ट्स होतील, म्हणजे आपले हे जे पूर्ण बेसिक कितीतरी क्वेश्चन्स आपण बघू आणि त्यानंतर मग NTPC म्हणा किंवा रेल्वे ग्रुप डी म्हणा याला प्रिव्हियस इयर आलेले सर्व या चॅप्टरवरील पूर्ण क्वेश्चन अगदी ट्रिकी मेथडनं आपण सोडवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या जी काही रेल्वे NTPC असेल किंवा ग्रुप डी असेल या परीक्षेमध्ये कोणतीही अडचणही येणार नाही. तरी तुम्ही सर्व मित्रांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा, कारण की हे जे करत आहे मी हे भरपूर मुलांच्या पर्यंत पोहोचावं आणि मराठी मुलांची, मला असं वाटत आहे की मराठी मुलांची जास्तीत जास्त मराठी मुलांची NTPC असेल किंवा ग्रुप डी असेल किंवा अशा कितीतरी केंद्रीय परीक्षा आहेत ती मुलं पास व्हावीत अशी एक इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.